लयच पळत होतो मी तुमच्या पोरं आता मराठी ते अवघड आहे, ते बी दिल्लीला एकदा येणार आहे. अरे पण दिल्ली लयच पटामध्ये हो ना, आम्ही बघून आलो लय सोय लागणार आहे एवढं तुमची इतकं पटामध्ये दिल्लीला. मी गाडीत समोर बघितलंच नाही, इकडं बघायचो नाही तर म्हणलं हे मोकळे पट्ट्याचं लय धोरण लागायचं का आम्ही. आणि दिल्ली जायचं आपल्याला, जायचं का दिल्ली जायचं आपल्याला. मराठ्यांचा देशातलं अधिवेशन घ्यायचं, देशव्यापी अधिवेशन लय मोठे. एका मराठ्या घरात नाही काय मला मला माहिती तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे, त्या नेत्यांनी म्हणलं आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघला म्हणून सांगतो बरं काय का. त्यानं म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं बघ लोक किती बसले, ती म्हणला 3 लाख बसले. म्हणलं दुसऱ्याच्या 5, तिसऱ्याच्या 75. म्हणलं एका पोऱ्या जमत नाही. ते म्हणून लोक येणार आहेत किती. म्हणलं आता मला पक्का माहिती हो 27 लाखाच्या आसपास पोरं येतील, पण नाही येणारे मला माहित नाही ना. ती मला 27 लाख का 27,000. आणि मला 27 लाख म्हणा, हजारात मराठी असले जवळ तेव्हा मला मी नाही ग्राउंड देतो. तुम्ही जर उद्या म्हणले येणे दिले होते ग्राउंड तर मग वाजायचं कोणी सगळं मी भाजपात म्हणून. कारण ते इतके लोक बसणार दिले तर मी माझा आवर घेऊ म्हणे, मी आपला मागं राहतो मागं. मराठी जीवन गडपण बसले आपण तारीख डिक्लेअर करायचं आता तिथं. आपण मुंबईला पण गेलो असतो पण अंतराळी तुम्ही प्रश्न सुटते नाही सुटले तर बघू मुंबईचं काय झालं. तसंच मला उपसनावर 5,000 टाकून यावं का पडलं म्हणजे एवढं मोठं कसं पडलं पळत होतो मी तुमच्या पोरं